निळकंठ ताकबीडकर लिंगायत समाजाचे 2 मिनिटात. बुद्ध बसवांना फुले शाहू आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचाराला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. मंचावरती उपस्थित महाराष्ट्रातल्या बहुजनांचे हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, त्या समवेत ज्यांनी भारतामध्ये इथल्या पुरोगामी विचाराचे रुजन व्हावं यासाठी इथली लिंगायतांची, इथल्या मुसलमानांची, इथल्या ओबीसींची भूमिका संसदेमध्ये मांडलेली आहे. त्या असदुद्दीन ओवैसी साहेब मंचावरती विराजमान, लिंगायत समाजाचे नेते ॲडव्होकेट शिवानंद हैबतपुरे सर व उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, बांधवांनो, गेल्या 70 वर्षापासून या महाराष्ट्राच्या देशामध्ये इथल्या प्रस्थापित घराणेशाहीने तुम्हाला वापरण्याचे काम केलेलं आहे आणि इथल्या कष्टकरी, कामकरी, शेतकरी, वाडी तांड्यावरती राहणाऱ्या लोकांना सत्तेमध्ये जाण्याचं माध्यम म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी नावाचं माध्यम बाळासाहेब आंबेडकरांनी निवडलेलं आहे आणि येणाऱ्या कालखंडात इथला बहुजन समाज महाराष्ट्रामध्ये सत्ताधीश व्हावा यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी ही वंचित बहुजन आघाडी निर्माण केलेली आहे. लिंगायत समाजाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलत असताना महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये लिंगायत धर्म मान्यता आंदोलन आज प्रकर्षाने चालत आहे. या देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या जमातीचे प्रतिनिधित्व संसदेमध्ये काम कराव्यात यासाठी महात्मा बसवांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून 350 जातीला एकत्रित केलं होतं. पण आज या महाराष्ट्रात, आज या देशात वेगवेगळ्या जातीचे प्रतिनिधित्व संसदेमध्ये काम करत नाहीत आणि पुन्हा एकदा ज्या महात्मा बसवांनी 12व्या शतकात समतेचा विचार दिला होता, महात्मा बसवांनी सर्व समाजाला एक केलं होतं आणि तोच विचार बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये घेऊन प्रत्येक समाजाचा माणूस, छोट्या छोट्या जातीचा माणूस संसदेत गेला पाहिजे, स्वतःचे प्रश्न स्वतः मांडला पाहिजे. यासाठी बाळासाहेब आंबेडकर आज महाराष्ट्रामध्ये नव्याने वादळ निर्माण करत आहेत. साहेब, या नांदेडची परिस्थिती सांगायची झालं, त्यामधली नायगावची परिस्थिती सांगायची झालं, 40 वर्ष इथला आमदार आम्ही बदलू शकलो नाही. 40 वर्ष आम्ही आमदार बदलू शकलो नाही. का म्हणून घ्यायचं आपण स्वतःला बाबासाहेबांचे वारसदार? बांधवांनो, जागे व्हा. तुम्हाला जर बाबासाहेबांचे वारसदार म्हणून घ्यायचं झालं असेल, तुम्हाला संविधान जिवंत ठेवायचं असेल, तुम्हाला तुमच्या लेकरांना शिष्यवृत्ती मिळवायची असेल, तर तुम्हाला बाळासाहेबांचे हात मजबूत करावे लागतील. तर नाहीतर गळ्याला मडक आणि पाठीला झाडू हे औलाद बांधल्याशिवाय राहणार नाही. इथले आदर्शवाले, इथले चव्हाण, इथले मोहिते सर्वच मंडळी तुमचा आमचा वापर करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून लिंगायत समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये शिवानंद हैबतपुरे सरांच्या माध्यमातून सगळा लिंगायत समाज साहेबांच्या पाठीमागे एकवटलेला आहे. या नांदेड सारख्या शहरामध्ये बोलत असताना, नांदेड सारख्या शहरात मोरांचे पुतळे बसले, नमस्कार चौक झाला, पण महात्मा बसवण्याच्या विचाराचा पुतळा बसावा यासाठी रक्त सांडवण्याचं पाप इथल्या शिवाजीनगरवाल्यांनी आणि अशोक चव्हाणांनी केलेला आहे आणि याचा बदला बाळासाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि बाळासाहेबांच्या हस्तेच महात्मा बसवण्याच्या पुतळ्याचं उद्घाटन 19च्या नंतर आमचं सरकार येऊन होणार आहे आणि बाळासाहेबांच्या पाठीमागे लिंगायत समाज एकरूप राहणार आहे. लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या अजेंड्यावरती हा मुद्दा घेतलेला आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आवाहन करतो, कष्टकरी उपेक्षितांनो, शेतकऱ्याच्या आत्महत्या व्हायला लागल्यात, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद झालेली आहे आणि हे पुन्हा एकदा मिळवायचं असेल, बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं असेल, मतदानाचा अधिकार वाचवायचा असेल, तर बाळासाहेबांची पाठीशी एकरूप व्हा, संविधान वाचवा आणि तुम्हाला सर्वांचं, वंचितांचं सरकार निर्माण करा. एवढं सांगतो, येतच थांबतो. शरण शरणार्थी. जय भीम, जय बसवांना. धन्यवाद ताकबीडकर. सर्वांना विनंती आहे, जे समोर उभे लोक आहेत, मागे सुद्धा खूप आपले बांधव उभे आहेत, त्यांना इकडे दिसत नाही बरोबर. सर्वांना विनंती आहे, आपण शांततेनं आहात त्या ठिकाणी जागी बसून घ्या. मी यानंतर पाचारण करतो. मातंग समाजाचे